श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने माझ्या आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. कसे आहात सगळेजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामी सेवेमध्ये रममान असाल. राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करते. तर कोजागिरी पौर्णिमा 2 दिवसावर आली आहे. 2 दिवसावर म्हणता म्हणजे 2 दिवस म्हणायला लागेल, कारण मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा आहे. तर कोजागिरी पौर्णिमा अश्विनी शुद्ध शुक्ल 6 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विनी शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात बरेच लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात, त्यांच्यावर जे लोक आनंदात रमतात त्यांच्यावरही देव प्रसन्न असतो. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमेला या दिवशी रात्री 12 ते 12:40 या मिनिटांनी करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची एकमेव वेळ असते, म्हणजे ही एकमेव संधी आहे. हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. या दिवशी सर्वांनी आपल्या सर्व देव पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. म्हणजे जसं की इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर हे चारही देव पृथ्वीवर येत असतात आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी. तसेच पूजेची मांडणी एका पाट किंवा चौरंग घ्या. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची जोड पानं घ्या. जोड पानावरती श्रीयंत्रातून घेतलेले सिद्ध श्रीयंत्र ठेवा. श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी पण ठेवू शकता. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला एक गडावा ठेवायचा. त्या गडाव्यात आंब्याची पाणी तुम्ही घालू शकता. 5 किंवा 7 पाणी तुम्ही घालू शकता. तसेच इंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवा. असा गोल भरीव बनवायचा. पूजेची मांडणी कशी करायची त्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ करून लगेच अपलोड करून टाकते, तुम्ही तो नक्की बघा. मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची. रात्री 12 ते 12:30 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रप्रकाशात ठेवायचे, जेणेकरून ती चंद्रदेवता शलाकाच्या रूपात अमृताचा प्रसाद घेतात. 12 ते 12:30 पूजेच्या पाटावरती समोर पाण्याचे भरीव चौकोन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांचे हळदी कुंकवाने पांढरे फुले वाहून अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा. त्यात एक तुळशीपत्र टाकावे, जेणेकरून हा नैवेद्य म्हणून देवाला समर्पित होईल. नैवेद्य दाखवताना हा मंत्र म्हणा. ऋण रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भयम शोक मनस्ताप नाशयंतुम मम सर्वदा. दुधांचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तीनेच घ्यावा. जर तुम्ही पूजेसाठी वापर केला असेल जर तुम्ही सुपारी म्हणून पूजेचा वापर केला असेल तर दरवर्षी त्या पूजेचा कोजागिरीस व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या पूजेची पूजा करावी. 12 ते 12:30 12 ते 12:30 ही लक्ष्मी प्राप्ती करण्याची वेळ आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा तुम्ही 11 वेळेस जप करा. लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 वेळेस जप करा. श्री विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप करा. श्री कुबेरचा 1 मंत्र जप करा. 16 वेळा श्री सुक्त म्हणा. व्यंकटेश स्तोत्र म्हणा 1 वेळेस आणि गीतेचा 15वा अध्याय तुम्ही नक्की वाचा. या छोट्याशा सेवा आहेत, ज्या करायला तुम्हाला 15 ते 20 मिनिट लागतील. त्या तुम्ही नक्की आवर्जून करा. अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभालक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारच्या लक्ष्मी जागृत माणसाला मिळतात. आळशी प्रमदी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवतांची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई
पौर्णिमेच्या दिवशी लोक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात, वरील सेवा करतात, त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते. कोण जागत आहे, कोण जागरती या नावावरून पौर्णिमेला कोजागिरी नाव असे पडले आहे. याच पौर्णिमेला रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतात आणि पूजा कोण करत आहे किंवा कोण पाहत आहे, वारंवार जो कोजगारता असे वारंवार ते विचारतात, कोण जागता आहे असे विचारतात. यावरून कोजागिरी पौर्णिमा नाव असे पडलेली आहे. माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि पूजा कशी मांडणी कराय त्याचा पण छोटासा व्हिडिओ करून मी अपलोड करते. तुम्ही नक्की ह्या सेवेचा लाभ घ्या. केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. हा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.